गणित असं आहे की इथं दोन बँक आहे. कोणते ना, आता इथं उदाहरणार्थ आपण गणितात एक IDBI बँक घेतली, एक SBI. पहिले कन्सेप्ट शिकवतो, मग याचं शॉर्टकट बघू. सरळ व्याजला शॉर्टकट नाही म्हटलं, पण आपण शॉर्टकट घेऊ, ठीक आहे ना. चालेल, पहा. आता पहिले मी कन्सेप्ट सांगतो, नंतर शॉर्टकट पाहू. पहा, आता असं झालं की दोन बँक आहे. एक आहे, समजा आपण म्हटलं की IDBI बँक आहे ना, लक्ष देऊ. एक IDBI बँक आणि एक बँक आहे जी SBI. म्हटलं ठीक है ना, ठीक. बरं, एक रक्कम जेवढी IDBI बँकेत ठेवली तेवढीच रक्कम आपण SBI ठेवत आहोत. मग तीच रक्कम विचारली ना, तर 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 ती रक्कम कोणती? मग आपण असं म्हटलं की इथं P नावाची रक्कम ठेवली है ना बँकेत IDBI, तेवढीच रक्कम आपण इकडं SBI मध्ये ठेवू. ओके, ठीक. आता अजून असं म्हटलं की IDBI एक रक्कम 25% दराने ठेवली, म्हणजे इथं रेट जो आहे तो R1 हा किती आहे? 25%. 25% दरानं है ना, ठीक. आणि किती वर्षासाठी? N1 5 वर्षासाठी है ना, 2 वर्षासाठी. ओके, ठीक. IDBI बँकेत एक रक्कम 25% दरानं 2 वर्षासाठी ठेवली, तेवढीच रक्कम है ना SBI मध्ये आपण मग किती टक्के दर आहे? R2 20% दर है ना, 20% दर. किती वर्षासाठी ठेवली? 5 वर्षासाठी. N2 5 वर्षासाठी ठेवली. ओके, झालं. आणि इथपर्यंत. आणि आता आपल्याला म्हटलं इथल्या आणि इथल्या व्याजामधला फरक किती दिलाय? 5000 रुपये. पहा मग आता, म्हणजे आता मला सांगा है ना, IDBI बँकेत आपण जेवढे काही रुपये ठेवू त्याच्यावर 25% 2 वर्षाचं इथं काय भेटन? व्याज. व्याज भेटन ना. आणि आपल्याला व्याजाचा फॉर्म्युला पाठ आहे, SI बरोबर PNR भागीला 100 है ना. मग व्याज किती भेटन? तर इथं SI भेटन. व्याज माहित नाही ना, SI 1 है ना, एवढं व्याज भेटन. P म्हणजे मुद्दल. N किती आहे? 2. R किती आहे? 25 भागेला किती? 100. इथं एवढं व्याज भेटेल ना. याचं कॅल्क्युलेशन करून SI1 एवढं व्याज भेटेल. कन्सेप्ट शिकत आहोत आपण. ओके, आता इकडं किती व्याज भेटेल? तर SI2 है ना. मग मुद्दल किती? P. N किती? 5. R किती? 20 भागेला किती? 100. इथं एवढं व्याज भेटल, इथं एवढं व्याज भेटल. या दोन्ही व्याजातील काय दिला? फरक. फरक म्हणजे वजाबाकी. आता लक्ष द्या, आता आपण कन्फर्म नाही ही संख्या मोठी आहे व्याजाची का ही संख्या मोठी आहे, माहित आहे का आपण? नाही, पण आपल्याला माहित आहे दोघातला फरक कितीचा आहे? 5000चा है ना. म्हणून आपण असं म्हटलं की याच्यामधून या व्याजामधून हे व्याज जर काढून टाकलं तर किती भेटन? 5000 रुपये है ना. ठीक, कन्सेप्ट पाहता. म्हणजे P गुणेला 2 गुणेला 25 भागेला 100 मायनस है ना. ठीक, इथं P गुणेला 5 गुणेला 20 भागेला 100 आणि या दोन्ही व्याजातला फरक हा होते 5000 रुपये. हे दिलाय गणितात. दोन्ही व्याजातील फरक 5000 रुपये झालं. मग आता तुम्ही असं म्हणा की आता 25 2 50P मायनस 20 5 100P, किंवा हा 20 5 100 आणि 100 कॅन्सल. परत 25 1 25 25 चौक 100 2 1 2 2 1 4. म्हणजे इथं राहिला P भागेला 2 मायनस इथं राहिला P बरोबर किती? 5000. इथपर्यंत ठीक आहे. आता हा गुणेला असते वर मायनस होते. 2P मायनस 1P म्हणजे P, आणि हा मायनस चिन्ह आहे तर फरक होता हा, त्याच्यामुळे वजा चिन्ह निग्लेक्ट करून टाकू. समज हा फरक होता ना, फरक मोठ्या संख्येतून लहान संख्या काढतो. आपल्याला एक्झॅक्ट थोडी माहित होतं मोठी कोणती आहे. यावेळेस मोठी ही संख्या निघाली. तुम्ही जर मोठ्या व्याजामधून लहान व्याज काढलं असतं तर मायनसचा प्रश्न नसता आला. समजत आहे है ना. ठीक, म्हणजे 2P मायनस P तर किती राहते? P है ना. P भागेला किती? 2 बरोबर किती? 5000. मग हा भागाकारातला गुणाकारात जाते. P बरोबर किती येते मग? 10000. तर ती रक्कम कोणती? तर कोणती मग? 10000. बाय फॉर्म्युला, बाय कन्सेप्ट असं काढू शकतो. समजलं? नक्की लक्षात येत आहे. म्हणजे नाही काही माहित असलं तरी आपण मुद्दल काढू शकतो. किती येते? 10000. काय केलं तर
ती रक्कम 25% दरानं 2 वर्षासाठी ठेवली, एवढं व्याज भेटलं. ती रक्कम तेवढीच रक्कम 20% दरानं 5 वर्षासाठी ठेवली, एवढं व्याज भेटलं. आणि या व्याजातला आणि या व्याजातला फरक कितीचा होता? 5,000चा. कॅल्क्युलेशन केलं, रक्कम किती आली? 10,000. ओके, ठीक. आता पहा कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं पहा. गणितात हे शॉर्टकट आहे ना, असं चालायचं पहा. गणितात आपल्याला माहित आहे की सरळ व्याजच्या गणितात एकच कन्सेप्ट आहे, तो म्हणजे PNR. मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. एकच कन्सेप्ट आहे, तो म्हणजे PNR. याच्या व्यतिरिक्त दुसरा आहे का फॉर्म्युल्यात? काहीच नाही. PNR. तुम्हाला यावेळेस काय विचारलं? P म्हणजे P जर विचारली असेल मुद्दल, तर त्याच्या सोबतची जोडी N आणि R हे गणितात दिलं असलं पाहिजे है ना. P विचारली तर N आणि R दिलं असलं पाहिजे. R विचारली तर P आणि N दिलं असलं पाहिजे. माझ्या शॉर्टकट कडे लक्ष द्या. हे शॉर्टकट आपण तयार केलं आहे ना, हे शॉर्टकट नाही आहे, हा एक फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचं है ना, त्याची टेक्निक आपण घेतली. ठीक, ओके. पहा, मुद्दल विचारली ना, मग त्याच्या व्यतिरिक्त N आणि R दिलं असलं पाहिजे. म्हणजे एका बँकेत N1 R1, दुसऱ्या बँकेत N2 R2. समजलं? ठीक. आणि अजून गणितात काय शब्द दिला? व्याजातील फरक है ना. पहा मग आता, मग मला है ना P दिला, P विचारला है ना, P विचारला. गणितात शब्द दिसत आहे व्याजातील फरक. तो फरक आपल्याला नेहमी वर घेणे, व्याजातील फरक है ना, गुणेला 100. प्रत्येक वेळेस 100 न गुणायचं आहे. ठीक आहे, ओके. PNR भागेला 100. त्याला तर कुठे न्याय लागल? त्याला तिथं नेऊ आपण है ना, 100. आता काय दिलाय? तर P च्या व्यतिरिक्त R1 N1, पहिल्या बँकेतले रेट, पहिल्या बँकेतले नंबर ऑफ इयर्स, R2 N2, आणि फरक म्हणून काय घ्यायचं आहे? मायनस. झाला फॉर्म्युला. ठीक आहे. गणितात व्याजातील फरक शब्द दिसत आहे, त्याला वर लिहा है ना, गुणेला 100 घ्या, भागीला P विचारलं, त्याच्या व्यतिरिक्त R1 N1, R2 N2. समजलं? फरक दिसत म्हणून मायनस घ्या. आता दुसरा प्रकार कसा असा, त्याच्यातलाच तुम्हाला R विचारत, दर काढा, दर है ना. जेव्हा दर काढा म्हणून R, तेव्हा तुम्हाला दिली असेल एकूण रक्कम, एकूण व्याज, व्याजातील फरक नाही, तेव्हा शब्द असेल एकूण व्याज है ना. मग तो एकूण व्याज इथं लिहू आपण, गुणेला काय घेणे आहे? 100. P च्या R च्या व्यतिरिक्त आता काय पाहिजे? P1 N1, P1 N1, P2 N2, आणि एकूण व्याज म्हणून प्लस घे. समजलं? असं म्हणजे जसं गणित तसा फॉर्म्युला तयार करू. गणितात व्याजातील फरक दिसला, फरक लिहू, गुणेला 100, भागेला काय विचारला? मुद्दल, तर त्याच्या व्यतिरिक्त R1 N1, R2 N2, फरक म्हणून मायनस. गणितात एकूण व्याज शब्द दिसत आहे, एकूण व्याज वर लिहू, तेव्हा दर काढा म्हणून लक्षात येत आहे, गुणेला 100, भागेला आता R पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त P1 N1 दिला असेल, P2 N2 दिला, एकूण व्याज म्हणून काय घ्या? प्लस. झाला. फॉर्म्युले पाठ करायचे काय? नाही, असे लक्षात ठेवा. गणित पाहून फॉर्म्युले तयार करा. ठीक आहे, चालेल. मग आता पहा, इथं व्याजातील फरक किती दिसत आहे? 5,000, गुणेला किती रे? 100, भागेला R1 N1, R1 किती आहे? 25, गुणेला किती? 2, वजा R2 N2, R2 किती आहे? 20, गुणेला 5. तुम्ही तर डायरेक्ट करा, 20 5 100 है ना. ठीक, चाल. मग इथं झालं 5,000 गुणेला किती? 100, भागेला 25 2 50, 20 5 100. हा फरक होता. फरक मायनस साइन निग्लेक्ट करू आपण. लक्षात येत आहे? ठीक. म्हणजे वर किती राहिले रे? 5,000 गुणेला 100, भागेला किती? 50. मग काय होते? 100 गुणेला 100, तर ती रक्कम कोणती? मग 10,000. समजत आहे? असं सॉल्व्ह करू. घ्या मग, दोन्ही लिहून ठेवा. दोन सारख्या राशी दोन बँकात जमा केल्या. कसं विचार करायचं? हे गणित कसं असं? पहिल्या राशीसाठी 20% म्हणजे R1, व्याज 5 वर्षासाठी N1, R1 N1. दुसऱ्या राशीसाठी 10% व्याज 4 वर्षासाठी R2 N2. आणि व्याजातील फरक शब्द दिसत आहे ना. मग मला माहित आहे व्याजातील फरक असेल तर मी कुठे लिहितो? वर. किती आहे? 1200 गुणेला किती? 100, भागेला काय? P काढायचं आहे म्हणून R1 N1, तर 20 गुणेला किती? 5, मायनस
R2N2 10 गुणिला किती 4, मग नक्कीच 1200 गुणिला किती रे 100 भागेला 20 100 मायनस 10 40 है ना, म्हणजे इथे होते 1200 गुणिला 100 भागेला किती 60 आणि नक्कीच 6 कसा 6 दोन्ही 12 आणि 100 गुणिला 20 किती होते मग 2000. तर ती रक्कम कोणती तर 2000 रुपये. चक्रवाढ व्याजाचे किंवा सरळ व्याजाचे किंवा कोणतेही गणित आपल्या जवळ काय आहे म्हणून गणित नाही सॉल्व्ह करायचं, पहिले वर गणित वाचायचं काय दिलाय आणि त्याच्यावरून मांडणी करायची, मग लॉजिक लावायचं. ते हे ज्याला समजलं ना पहा. आता या गणितात काय म्हटलं तुम्हाला तर काय काढा व्याजदर किती, म्हणजे काय काढायला विचारला आर किती आर है ना. मग आपण काय पाहिलं आर जर विचारला असेल है ना तर PNR मधला P1N1 P2N2 दिला पाहिजे है ना. पाहू बरं पहा बरं P1 दिलाय है ना, पहिल्या बँकेत किती रुपये ठेवले 4000 रुपये है ना 4000 रुपये P1. आणि N1 दिलाय का हो N1 दिलाय किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. ओके ठीक. आता P2 दिलाय का P2 हो पहा किती दिलाय 7500 रुपये है ना, किती वर्षासाठी N2 है ना ते दिलाय 7 वर्षासाठी. पडलं झालं. मग गणितात आर विचारला P1N1 P2N2 अजून तिथं शब्द आहे काय एकूण व्याज है ना. गणितात पुन्हा एक शब्द आहे ते म्हणजे एकूण व्याज आणि ते एकूण व्याज किती दिला आपल्याला 5800 रुपये. एकूण व्याज दिलं 5800 पडलं रुपये है ना. ठीक झालं. मग मला माहित आहे याच्यावरून है ना आर विचारला ओके. परत इथं एकूण व्याज घेतो आपण गुणेला 100 आणि आरच्या व्यतिरिक्त P1N1 आणि P2N2 आणि एकूण शब्द म्हणून प्लस सिंपल असा फॉर्म्युला तयार होते. फॉर्म्युला का पाठ करू है ना. ठीक. एकूण व्याज असेल तर वर लिहा, व्याजातील फरक असेल तर वर लिहा, फरक असेल तर मायनस घ्या, एकूण असेल तर प्लस घ्या. किती सोपं आहे. आर असेल तर P1N1 असेल, P असेल तर R1N1 असेल है ना सिंपल. चालेल. आता पहा एकूण व्याज किती झालं 5800 गुणिला किती 100 भागेला आरच्या व्यतिरिक्त P1N1 म्हणजे ते किती 4000 गुणिला 5 प्लस आणि इकडं 7500 गुणिला किती 7 झालं. आता 5800 गुणिला 100 भागेला हे झाले 5 चूक 20000 प्लस आणि हे 75 गुणिला 7 7 5 3500 5 3 7 7 49 है ना 52500. आता या दोघांचा गुणाकार करा, बेरीज वजाबाकी करा है ना. ठीक. 5800 दर काढा 5800 गुणिला किती 100 भागेला आता या दोघांची बेरीज करा 5 आणि 2 7 72500 असं है ना. ठीक. आता काय होईल 2 0 कॅन्सल झाले, वर खाली भाग द्या है ना. ठीक. आता एक तर वाटत असेल तर डायरेक्ट द्या कारण 8 7 56 है ना. ठीक. मग 725 गुणिला 8 करून है ना. पहा 725 गुणिला 8 8 5 40 0 4 8 2 16 4 20 0 2 8 7 56 आणि 2 58 है ना. 5800 ला सरळ सरळ कितीचा भाग गेला 8चा म्हणून एकंदरीत व्याजदर किती तर किती टक्के मग 8% है ना. या गणितात एकूण व्याज दिला आपल्याला 100 रुपये. मग एकूण व्याज घेतलं 100 गुणिला 100 भागेला P1N1 म्हणजे नक्कीच 850 रुपये हे 2 वर्षासाठी दिले उधार प्लस 1500 रुपये 1 वर्षासाठी आणि दोघांचंही एकूण व्याज सरळ व्याज भेटलं त्याला 100 रुपये असं म्हटलं. मग ह्या दोघांचा गुणाकार करू हे झाले 10000
है ना, ठीक. आणि 8 2 16 म्हणजे किती झाले 1700 रुपये प्लस हे 1500 रुपये है ना, ठीक. आता दोघांची काय करू बेरीज 2200 म्हणजे नक्कीच इथं है ना आर बरोबर वर झाले 10,000 आणि छेदात किती येतात रे 3200 रुपये है ना, ठीक. मग आता हे 0 0 आणि 32 ने 100 ला भागलो. ओके ठीक. सुरुवातीला आपण 8 चा भाग 4 चा भाग झाला, ठीक. 4 8 32 4 किती 25 म्हणजे इथं झाले 25/8 8 त्रिक 24 आणि 1 25 तर 3.1/8%. समजलं. असं सॉल्व करू घ्या मग.